आज जे काही केलंयस ना भैरवी, तुला काळ कधीही माफ करणार नाही. तुला काही अधिकार नव्हता सावलीला हे सगळं इतकं अमानुषपणे सांगण्याचा. अधिकार? अधिकाराची भाषा तुम्ही करताय जगन्नाथजी? हो, कारण तिला जे काही सांगायचं होतं ते नवरा म्हणून सारंगने सांगितलं असतं तिला कधीतरी विश्वासात घेऊन. तू सांगणारी कोण? हा प्रश्न विचारणारे तुम्ही कोण? हा प्रश्न मी तुम्हाला विचारू शकते जगन्नाथजी. मी सांगितलं असतं ना माझ्या योग्य वेळेप्रमाणे, सवडीप्रमाणे. की माझ्या ताराचा आवाज हा ताराचा नसून सावलीचा आहे. नाही, तुम्हाला कोणी अधिकार दिला होता जगाला ओरडून ओरडून हे सांगण्याचा? हा, त्यामुळे हे अशी योग्य वेळेची आणि अधिकाराची गणित तुम्ही माझ्या समोर मांडू नका जगन्नाथजी. ते सत्यासाठी गरजेचं होतं. हे सुद्धा सत्यासाठीच गरजेचं आहे. कुठल्या सत्याच्या गोष्टी करताय तुम्ही? मी जे सत्य लपवलं ना ते माझ्या लेकराच्या भल्यासाठी, आणि तू जे सत्य लपवलं ते तुझी खोटी प्रतिष्ठा लपवण्यासाठी. यात फरक असतो. बापरे, झाला ना त्रास, झाला ना तसा तीळ पापड होतोय ना. असंच माझंही झालं होतं जेव्हा तुम्ही अख्ख्या गावासमोर, सगळ्या जगासमोर माझ्या घराण्याची अब्रू वेशीला टांगली होती. आणि मी सुद्धा तेव्हा जे केलं होतं ते माझ्या लेकीसाठीच केलं होतं. आता कळतंय? मला सांगताय? अच्छा, म्हणजे बदला घेण्यासाठी तुम्ही हे आता सांगितलं? बदला? बदला घेण्यासाठी केलंय मी हे? मुळीच नाही. उलट मी उपकारच केले सावलीवर हे करून. आता समजा हे सत्य सारंगने एका खोलीत एकांतात जर सावलीला सांगितलं असतं, तर ती बिचारी पोरगी कुडून कुडून मेली असती, आतल्या आत झुरली असती. तिला सतत हीच भीती वाटत राहिली असती की माझं हे सत्य घरच्यांसमोर आलं तर मी काय करू. हा, आज मी तिचा तो भीतीचा पडदाच फाडून टाकला. तिची भीतीच नष्ट केलीये मी. आता निदान त्या बिचारीला तुम्हा सगळ्यांना तोंड द्यायची गरज नाहीये, तुम्हाला उत्तर देत बसायची गरज नाहीये. त्यामुळे मी सावलीसाठी जे केलंय ते योग्यच केलंय. पण अशा सत्याचा काय उपयोग ज्या सत्यानं तिचं सर्वस्व जळून खाक होईल? हाच फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात जगन्नाथजी. तुम्हाला ना फक्त प्रश्न उभे करता येतात, पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं या भैरवी वजेकडे असतात. ज्या क्षणी मला कळलं ना सावलीच्या कुंडलीत हा असा संतती विरहाचा योग आहे, सगळ्यात आधी मी त्यावरचा उपाय शोधून काढलाय. काय उपाय? आणि तुम्ही? नियतीचा खेळ आहे, नियतीचा. कळलं ना? कुठलीही ग्रहशांती, दान धर्म किंवा तोडगा यावर काम करणार नाही. बस का जगन्नाथजी? ब्रह्मांडातलं सगळं ज्योतिषाचं ज्ञान काय तुम्हालाच आहे? हा, असं वाटत असेल ना तर गैरसमज आहे तो तुमचा.
भलेही आजवर तुमचं कुठलंही भाकीत खोटं ठरलं नसेल, पण जे तुम्हाला दिसत नाही ते बघण्याची नजर माझ्याकडे आहे. मी तुम्हाला सॉरी म्हणायला हवंय. संतती विरह माझ्या नशिबात आहे, तरी हे सगळं तुम्हाला सहन करावं लागतंय ह्याचं वाईट वाटतंय मला. आपलं ठरलंय ना सावली, आयुष्यभर आपण एकमेकांसोबत राहणार आहोत, सुखात आणि दुःखात सुद्धा. आणि तुझं नशीब हे फक्त तुझं कसं झालं ते आपलं नशीब आहे. तुझं नशीब हे माझं नशीब आहे सावली. आणि तुझ्या नशिबातली कुठलीही गोष्ट मला मान्य आहे पूर्णपणे. असं नाहीये. तुमचं स्वप्न आहे ना की आपलं एक बाळ असावं. मला मुलगी हवी होती ना, मग त्या स्वप्नाचं काय? स्वप्नाचं काय सावली? मला तू स्वप्नात हवी आहेस की वास्तवात? वास्तवात. आणि आज तू माझ्यासोबत आहेस, पास. अजून काही नको मला. आणि एक गोष्ट बोलू, लपवण्याचं हे पण कारण होतं की जगन्नाथजींचं भाकीत खोटं ठरू शकतं सावली. पण जगन्नाथजींचं भाकीत आजवर चुकीचं ठरलेलं नाही हे तेवढंच खरं आहे. ऐक ना, मी हात जोडून विनंती करते, जर का काही उपाय असेल तर सांग ना ग. म्हणजे माझं सारंग, सावली यांना मूल तर व्हायलाच हवं, पण संतती विरह वगैरे नको ग. मला ना माझ्या घराचं गोकुळ व्हायला हवंय. मला नाही सहन होणार हे सगळं. आणि जर का खरंच यावर काही उपाय असेल तर सांग. मी काहीही करायला तयार आहे, अगदी काहीही. उपाय माझ्याकडे नाहीये तिलोत्तमा. मग उपाय ज्यांच्याकडे आहे ना ते या क्षेत्रातले, ज्योतिषशास्त्रातले महान विद्वान असे गुरुवर्य, ज्यांचं साधं नाव घेतलं ना तर या जगन्नाथचे पण हात कानाला लागतील. असे एक महान पंडित ज्यांच्याकडे सावलीच्या कुंडलीतला संतती विरहाचा योग मुळासकट उपटून काढून फेकण्याची ताकद आहे.